नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. आज या सेशन मध्ये आपण ऍक्टिव्ह पॅसिव्हचे काही कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. जास्त वेळ नाही, फार 5 ते 6 मिनिटांमध्ये तुमचं हे लेक्चर संपून जाईल. पूर्ण पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा कुठला कन्सेप्ट आहे. बघा, जसं हा माझा ग्रामरचा चॅनल आहे तसंच माझा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे. त्याचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. यावर फक्त माझे इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच माझे व्हिडिओज असतात. जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, आता जो कन्सेप्ट आहे, बघा ऍक्टिव्ह पॅसिव्ह बऱ्याच जणांना जमतं, पण काही त्यातले जे कन्सेप्ट आहेत जे की खूप थोडेसे किचकट आहेत त्याच्यामध्ये बघा प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असे जेव्हा वाक्यामध्ये येतात मग तेव्हा ते वाक्य कसं सोडवायचं हेच आपलं कन्फ्युजन असतं. बघा, जसं की एक उदाहरण देतो. आय रोट अ लेटर हिम सॉरी आय रोट हिम अ लेटर. ओके, हे एक वाक्य आहे. आणि दुसरं एक वाक्य पहा. आय लेंट हर सम मनी. आता पेपरला काय असतं की तुम्हाला काय सांगितलेलं असतं की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा, राईट? ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा. पण इथं काय होतं की दोन कर्म असतात, है की नाही? हा एक कर्म आहे आणि हा एक कर्म. ह्या वाक्यातला हा कर्म आहे पहिला आणि हा दुसरा, हा पहिला आणि हा दुसरा. मग जेव्हा दोन कर्म असतात मग आपण वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करणार? मग आता त्यातलं अप्रत्यक्ष कर्म कोणतं आणि प्रत्यक्ष कर्म कोणतं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बघा, ओळखण्यासाठी काय, तुम्हाला या दोन्ही वाक्यामध्ये प्रत्येकी दोन कर्म आहेत. बघा, प्रत्यक्ष कर्म साधारणपणे काय या प्रश्नाचे उत्तर असते? काय प्रत्यक्ष कर्म? आय रोट म्हणजे तुम्हाला कशाला विचारायचं? वर्बला काय? पत्र. म्हणजेच या दोन्ही वाक्यात प्रत्येकी दोन कर्म आहेत. उसने दिले, हिम व हर व्याकरणात अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. म्हणजे हिम आणि हर हे काय तुमचं अप्रत्यक्ष कर्म आहे, बरोबर? बघा, तुम्हाला मागाशी मी एक प्रश्न विचारला होता की काय काय लिहिलं? पत्र. म्हणजे हा काय झाला तुमचा प्रत्यक्ष कर्म. बघा, नंतर आहे आय लेंट हर सम मनी. हे दोन काय आहेत तुमचे अप्रत्यक्ष कर्म. सम मनी हे काय तुमचं प्रत्यक्ष कर्म. ओके, आता दोन कर्म असल्यानंतर मग आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं? तुम्ही दोन्ही कर्म घेऊन म्हणजे प्रत्यक्ष कर्म किंवा अप्रत्यक्ष कर्म घेऊन तुम्ही दोन्ही कर्माने तुमचं वाक्य तुम्ही पॅसिव्ह करू शकता, पण त्याचे थोडे काही बदल करावे लागतात. बघा, नंतर आहे काय अप्रत्यक्ष कर्म सहसा कोणाला या प्रश्नाचे उत्तर असते. बघा, कोणाला म्हणजे काय? हर. आय लेंट हर सम मनी म्हणजे मी कोणाला पैसे दिले? हर म्हणजे तिला. आय रोट हिम अ लेटर, कोणाला पत्र लिहिलं? त्याला पत्र लिहिलं. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही वर्बला जर कोणाला आणि काय हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म मिळतो. लिहून घ्या. प्रत्यक्ष कर्म तुम्हाला विचारायचा म्हणजे शोधायचा असेल तर मग तुम्हाला काय हा प्रश्न विचारायचा, आणि अप्रत्यक्ष कर्म जर शोधायचा असेल तर कोणाला. बघा, ह्यांना काय हा प्रश्न आणि अप्रत्यक्ष म्हणलं तर कोणाला हा प्रश्न विचारायचा. म्हणजे तुम्हाला काय होईल की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म भेटून जातील. आता ही झाली याची माहिती. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या वाक्यांचं पॅसिवाइज करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत.
हे लक्षात आलं? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कसं शोधायचं बघा. आता पहिल्या वाक्याचं पहिलं वाक्य हे वाला, त्याचं आपण फर्स्ट पहिल्यांदा काय घ्यायचंय तुम्हाला? कर्म, अ लेटर. काळ कोणता आहे? आय रोट हिम अ लेटर. म्हणजे काळ कोणता आहे तुमचा? सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र काय? ऑब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस V3 प्लस बाय प्लस येस. आता ऑब्जेक्ट काय? अ लेटर. प्रत्यक्ष कर्म घेतला आपण. अ लेटर सिंगल आहे का म्हणजे प्लुरल आहे? सिंगल आहे, म्हणजे एकच पत्र लिहितो आपण. वॉज, रोडचं रिटर्न. आता वाक्यामध्ये काय आले? हिम, अप्रत्यक्ष कर्म पण तुम्हाला घ्यायचंय. अ लेटर वॉज रिटर्न. बघा लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही अप्रत्यक्ष कर्म वापरणार म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष कर्म, त्यावेळेस तुम्हाला वाक्यामध्ये टू किंवा फॉर ही दोनच काय घ्यायचे? शब्दयोगी अव्यय तुम्हाला घ्यायचे वाक्य सोडवताना. बघा, अ लेटर वॉज रिटर्न टू हिम बाय मी. हा लक्षात? क्लिअर? हा कॉन्सेप्ट टू कसा आला तुम्हाला? जेव्हा अप्रत्यक्ष कर्म म्हणून घ्यायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? टू घ्यायचं. ओके. आता दुसऱ्या पद्धतीनं पाहू. फक्त तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये? अप्रत्यक्ष कर्म घ्यायचंय. बघा, पहिल्यांदा काय? अप्रत्यक्ष कर्म घेतलं आपण ही. आता इथं ही सब्जेक्ट म्हणून नाही आलेलं. त्या कर्माची काय घेतली आपण? प्रथमा. हे जे कर्म आहे हे द्वितीय आहे, त्याची आपण काय घेतली? प्रथमा. पण इथं सब्जेक्ट नाही, ऑब्जेक्ट म्हणून वापरले. तोचा अर्थ काय होईल? त्याला. हे लक्षात ठेवा. बरीच मुलं इथं कन्फ्युज होतात. ही वॉज V3. He was written a letter by him. Clear? He was written a letter by him. म्हणजे त्याला पत्र लिहिलं गेलं. कोणाद्वारे? बाय हिम, म्हणजे त्याच्याद्वारे. आता अ लेटर वॉज रिटन टू हिम म्हणजे त्याला पत्र लिहिलं गेलं. बाय मी, माझ्या, सॉरी, बाय मी, आईचं मी. ओके, क्लिअर? ह्याच्यामध्ये तुम्हाला टू नाही टाकायचा. फक्त ज्यावेळेस सर्वनाम येईल त्यावेळेस तुम्हाला टू किंवा फॉर हे तुम्हाला दोन शब्दयोगी अव्यय तिथं वापरायचे. बघा, हे झालं क्लिअर? यासाठी तुम्हाला तुमची काळ क्लिअर असणं गरजेचे आहे. बघा, तुम्हाला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही कन्सेप्ट क्लिअर करून दिले. दुसरं वाक्य पाहूया. कन्सेप्ट सोपे असतात, फक्त लक्षात आले पाहिजे की नक्की कुठं काय वापरायचं. बघा, आपण प्रत्यक्ष कर्म घेऊ. वाक्य आहे तुमचं सिंपल पास्ट टेन्स मधलं. ऑब्जेक्ट प्लस वॉज वर V3 बाय प्लस येस. ओके, या सम मनी. जर तुम्हाला वाक्यातला ऑब्जेक्ट म्हणजे कर्म जर शोधता येत नसेल तर वर्बला प्रश्न विचारायचा, काय किंवा कोणाला, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट भेटून जातील. सम मनी. सम मनी. सम मनी. was, sorry, were in. Some money were lent. उसने देने. Some money were lent to her by me. ओके, आता आपण हे घेतलं. हर ची काय? प्रथमा. शी वॉज lent some money by me. क्लिअर? बघा, दोन कर्म असताना आपण हे वाक्यरचना बनवलेले. हा लक्षात? आता
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कसं शोधायचं हे तुम्हाला याच्यात सांगितले आणि त्याचे दोन्ही कर्म वापरून तुम्हाला वाक्यरचना कशा बनवायच्या हेही सांगितलेले. बघा, छोटासा कन्सेप्ट होता, लिहून घ्या, पाठ करा, तरच तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या अशा प्रकारची वाक्यरचना तुम्ही सोडवा. वाक्य कितीही मोठं असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा वर्ब शोधायचे आणि त्याला प्रश्न काय आणि कोणाला विचारायचा आहे. मग तुम्हाला दोन्ही कर्म सापडतील आणि मग जे काही तुमचं सूत्र असेल पॅसिव्हचं बनवण्याचं, त्या सूत्रानुसार तुम्ही वाक्य बनवा, ते चुकणार नाही. बघा, या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.